गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रातलं एक मोठं नाव. पण सध्या इथे दुधापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती न्यायालयीन लढाईची. एका बाजूला 410 दूध संस्थांवर कारवाई, दुसऱ्या बाजूला 15 माजी संचालकांचा बंडाचा झेंडा आणि मग सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी. नेमकं या 410 संस्थांचं प्रकरण काय? माजी संचालक ही कारवाई बेकायदेशीर का म्हणतायत? निवडणूक वेळेत होणार की नाही, की पुन्हा लांबणार? आणि या सगळ्या संघर्षाचा गोकुळच्या भवितव्यावर काय परिणाम होणार, हे सगळं समजून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. आधी ना समजून घेऊयात की या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली. तर गोकुळच्या प्रशासकांनी दूध संघाच्या सभासद असलेल्या 410 दूध संस्थांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. मात्र या कारवाईला गोकुळच्या 15 माजी संचालकांनी थेट विरोध केला. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या संपूर्ण कारवाईला बेकायदेशीर ठरवत संबंधित संस्थांना निवडणुकीतील अधिकार मिळवून देण्यासाठी न्यायालयात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. आता माजी संचालकांचा दावा काय? तर माजी संचालकांच्या म्हणण्यानुसार गोकुळच्या सभासद संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला सुद्धा नाही आणि प्रशासकांना सुद्धा नाही. इतकंच नाही तर सरकारने ही बाब न्यायालयात मान्य केल्याचा दावा सुद्धा या संचालकांचा आहे. त्यामुळे न्यायालयाने सुद्धा स्पष्ट निर्देश दिले होते की कोणत्याही संस्थेचं सभासदत्व रद्द करण्यापूर्वी कायद्यातील सर्व तरतुदींचं पालन आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वांनुसार प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. आता हे कोण म्हटलंय? माजी संचालक म्हटलेत. मग आक्षेप नेमका कुठे? तर माजी संचालकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम 25 अंतर्गत ही कारवाई लागू होते की नाही याची खात्री करूनच पहिल्यांदा नोटीस देणं आवश्यक होतं. त्यांच्या मते ती प्रक्रिया न पाळताच प्रशासकांनी कारवाई सुरू केली आहे. आता कारवाईचे अधिकार कुणाला आहेत? तर माजी संचालकांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार केवळ तेव्हाच वापरले जाऊ शकतात जेव्हा संबंधित संस्था ही अस्तित्वातच नसते, दुसरा मुद्दा म्हणजे ती दिवाळखोरीत गेलेली असते, आणि तिसरा मुद्दा म्हणजे संस्थेचा मूळ उद्देश ती पूर्ण करत नसते. आणि अशा प्रकारचा निर्णय घेण्याचे अधिकार केवळ संचालक मंडळ किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा यांनाच असल्याचा दावा या माजी संचालकांचा आहे. आता 410 संस्थांचं महत्त्व काय? तर या वादातल्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या या 410 दूध संस्था आहेत ज्यांनी मागील 3 वर्षात गोकुळला तब्बल 4.5 कोटी लिटर दुधाचा पुरवठा केलाय असा त्यांचा दावा आहे. अशा संस्थांचं सभासदत्व रद्द करणं म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचा आरोप माजी संचालकांनी केलाय. आता हा झाला 410 संस्थांचा मुद्दा. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे निवडणुकीवर प्रश्नचिन्ह होतं. काय झालंय? गोकुळची निवडणूक ही नव्या पेचात अडकताना दिसते. सर्वोच्च न्यायालयानं ही निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात अजून मतदारांची प्राथमिक यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे ही मुदत पाळणं म्हणजे 90 दिवसात निवडणूक घेणं हे कठीण असल्याचं चित्र आहे सध्या तरी. आता यावर राज्य सरकार काय करणार? तर विभागीय उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी देविदास मिसाळ यांनी म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीसाठी अर्ज करायचा की नाही याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये. यासाठी विधी विभाग आणि सहकार निवडणूक प्राधिकरण यांच्याशी चर्चा करू आणि मग पुढील भूमिका ठरवू. आता आणखी एक महत्त्वाची घडामोड या गोकुळमध्ये घडते ती म्हणजे दुबार ठराव झालेल्या ज्या दाखल झालेल्या शेवटच्या 12 संस्था आहेत त्यांची सुनावणी सुद्धा पूर्ण झाली आहे. आता या सुनावणीचा अहवाल मिळाल्यानंतर मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती आहे. मात्र त्यानंतर हरकती, मग सुनावणी आणि मग अंतिम यादी अशी संपूर्ण प्रक्रिया बाकी असल्यामुळे गोकुळची निवडणूक वेळेत होणं हे मोठं आव्हानाचं असणार आहे. एकीकडे 410 संस्थांच्या सभासदत्वाचा वाद, दुसरीकडे निवडणुकीची टांगती तलवार आणि त्यातच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणीची शक्यता. आता या गोष्टींमुळेच म्हणूनच गोकुळमधला हा संघर्ष आता केवळ एका सहकारी संस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो कायदेशीर पातळीवर, प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. आता या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? 410 संस्थांवरील जी कारवाई आहे ती योग्य आहे की माजी संचालकांचा जो आक्षेप आहे तो रास्त आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच सखोल आणि विश्वासार्ह विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा सकाळ.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.